कृषी विद्यापीठ भरती संदर्भात ऑफिशियल GR जो आहे तर तो आलेला आहे आणि याचा आकृतीबंध जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे। आगामी होणाऱ्या कृषी विद्यापीठ भरतीसाठी हा GR अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉइंट्स दिलेले आहेत, किती पद मंजूर झालेले आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या आस्थापनेवरील गट अ आणि गट ब संवर्गातील पदांचा सुधारित आकृतीबंध मान्यता देण्याबाबत बघा, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून 10 जून 2026 ला डायरेक्टली हा GR जो आहे तर तो आलेला आहे। म्हणजे आकृतीबंध आता फायनल जो आहे तर तो झालेला आहे, पण तो कोणता, ग्रुप ए आणि ग्रुप बी चा। तुम्ही म्हणाल सर ग्रुप सी आणि ग्रुप डी चा काय, ते पण पुढे त्यांनी GR मध्ये जे आहे तर ते दिलेलं आहे। बघूया GR मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे। बघा, राज्यातील चारही जे कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जवळपास 12,404 पदांचा आकृतीबंध हा उच्चस्तरीय समितीला सादर करण्यात आलेला होता। मग याच्यापैकी त्यांनी काय केलेलं आहे, याच्यापैकी त्यांनी फक्त गट अ आणि गट ब याच्यातील 3,611 पद नियमित आणि बाह्य यंत्रणेचे 112, जवळपास 3,723 पद 3,723 पद यांना मान्यता जी आहे तर दिलेली आहे शासनाने। आलं लक्षात तुम्हाला, यांना मान्यता दिलेली। मग भरपूर ठिकाणी, भरपूर युट्यूबवर, भरपूर रील्स मध्ये असं येतं की 3,723 पदांची जाहिरात येईल, तर ते अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो। ती चुकीची माहिती तुम्हाला देत आहेत। असं कुठलंही असेल तर त्याला लगेच सांगा की हे रॉंग नंबर येते PK सारखं। तर बघा, हा जो आहे ना, हा 3,723 काय आहे, तर त्या चारही कृषी विद्यापीठांची स्ट्रेंथ आहे। आता याच्यापैकी जे काही पद रद्द करण्यात आलेली आहेत, तसेच जी काही पद रिक्त असतील तीच भरण्यात येतील। उगाच जे पद आधीपासून भरलेलं आहे त्याला काढून थोडी नवीन माणूस भरतील। मग या 3,700 पैकी समजा 3,000 पद भरली गेली असतील आणि 723 पद रिक्त असतील, तर या 723 पैकी पुन्हा कोणती पद भरायची आणि किती पद भरायची याच्या संदर्भातला निर्णय होतो आणि मग जाहिरात जी आहे तर ती येत असते। म्हणून जर कोणी म्हणत असेल 3,723 पदांची जाहिरात, तर ते अत्यंत चुकीचं होऊन जातं मित्रांनो। ओके, आता त्याच्यानंतर गट क आणि गट ड संवर्गातील नियमित आणि बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या पदांबाबत कारवाई सुरू असल्याने त्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील। गट क आणि गट ड ची कारवाई चालू आहे, कारण की ते पदांची संख्या याच्याही पेक्षा जास्त आहे, कारण की हे 3,000 जवळपास 3,700 पद आहेत। उरलेले 12,000 पैकी हे जे आहेत तर ते पद आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून आगामी काळात ग्रुप सी आणि ग्रुप डी चा GR जो आहे तर तो येणार आहे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर यांचं काम जे आहे तर ते चालू आहे। आता प्रत्येक विद्यापीठा संदर्भातला जे आहे तर ते किती पद आहेत तर त्या सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत। आता बघा, फॉर एक्झाम्पल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे 1217 पद मंजूर केलेले आहेत ग्रुप ए ग्रुप बी ची, 20 पद आउटसोर्सिंगचे आहेत आणि एकूण झाले 1237 पद। दापोली कोकण विद्यापीठाचे 589, जो इथं आउटसोर्स 0 आहे, पूर्णपणे गव्हर्नमेंट आहे। परभणीचे 890 जागा आणि अकोला कृषी विद्यापीठाच्या 915 जागा। तर या सगळ्या जागा आपल्याला काय पाहायला मिळतात माहिती आहे का, या सरकारी जागा आहेत। हे आउटसोर्स म्हणजे काय, या कॉन्ट्रॅक्ट बेसच्या जागा आहेत। या कॉन्ट्रॅक्ट, फक्त त्यांना ते भारी नाव देतात, बाह्य यंत्रणा असं तसं काही नाही, ते कंत्राटी पद्धतीचे घेतात, थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट देतात। पण ऑलरेडी जो गव्हर्नमेंट जॉब, महाराष्ट्र शासनाच्या ID कार्ड वाला जॉब जो आहे तर ते हे आहे, ते 6,311 पद आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात। गट ए गट ब चं शासन मान्यता प्राप्त झालेलं आहे। आता फक्त गट ब, गट क आणि गट ड चं याच्या सगळ्यात आधी आकृतीबंधाचा GR येईल। आकृतीबंधाचा यांचा सगळ्यांचा GR एकदा झाला रे झाला, मग त्याच्यानंतर ते बिंदू नामावली निश्चित करतील, रिक्त पद शोधतील, त्याच्यानंतर बिंदू नामावली निश्चित करतील आणि त्याच्यानंतर शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवतील आणि त्याच्यानंतर जाहिरात येणार आहे। म्हणून आता लगेच काय उद्या परवा जाहिरातील असं होणार नाही, जाहिरातीसाठी वेळ लागू शकतो, परंतु त्यांनी प्रक्रिया सुरू केली याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजे। आणि ही एक चांगली आपल्यासाठी एक सकारात्मक बाजू आहे, कळाला का तुम्हाला, आपल्यासाठी एक सकारात्मक बाजू आहे की त्यांनी GR प्रसिद्ध केलेलं आहे। कारण GR आलेला नसतात तर जाहिराती आलीच नसती, तर त्यांनी GR आपल्याला जो आहे तर तो देऊन दिलेला आहे। ओके, आता याच्यामध्ये वरिष्ठ संशोधक सहाय्यक याची पण चांगली पद आहे। जवळपास महात्मा कृषी विद्यापीठामध्ये राहुरीमध्ये 122 आहेत, दापोलीमध्ये कोकण विद्यापीठामध्ये 35 आहे, परभणी कृषी विद्यापीठात 96 आहे आणि अकोला कृषी विद्यापीठात 145 आहे। अशी टोटल 398 पदे मंजूर आहेत। बघा, याच्यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतो, म्हणजे काय, कारण की ही PDF फार मोठी आहे। आता माझ्या नजरेत एखादं पद इकडे तिकडे राहून गेलं असेल, पण मी तुम्हाला एक जनरल आयडिया जी आहे तर ती इथं दिलेली आहे। तुम्ही जर पाहिलं इथं सगळे पद मंजूर आपल्याला पाहायला मिळतात। बघा, हे सर्व पद, त्यांच्यासाठी वेतन आणि त्यांच्यासाठी किती जागा त्यांनी अलॉट केलेल्या त्या, मग या जागा असणं म्हणजे या जागांचीच भरतील असं नाही, यांच्यापैकी रिक्त जागा किती आहेत तर ते शोधून बघा। तहसीलदार पद पण आहे, परंतु ते प्रतिनियुक्तीचं पद आहे।
म्हणजे जे एमपीसी द्वारे जे तहसीलदार आहे ते इथं येतील. तलाठींचं पण पद असतं, पण ते ग्रुप सी मध्ये येतं म्हणून ते तिथं त्यांनी इथं दिलेलं नाही. बघा, वरिष्ठ संशोधक सहाय्यक S15 वेतन श्रेणी आहे याची 41,800, 1,32,300. बघा 122 जागा, 122 जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, बाकीची सर्व पद बघा, जेईचे पण पद आहेत, ज्युनियर इंजिनियरची पण पद आहेत, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल वाल्यांसाठीची पद. ही सर्व पदांचा जवळपास 237 पदांचा हा GR पाहायला मिळतो. तुम्हाला हा GR पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला GR टाईप करा, याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो. एकदा तुम्ही GR जो आहे तर तो स्वतःच्या डोळ्यांनी नक्की पाहणे इथं गरजेचे असणार आहे. आणि मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस हे जे आपले युट्यूब चॅनल आहे, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती असेल की ॲग्रिकल्चर क्षेत्रातल्या सर्व घडामोडी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. म्हणून तुम्ही आपल्या ह्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.